काय म्हणाला? काय नाही काय नाही झोपेत होतं ना म्हणून. घ्या ती घागर आणि चला पाण्याला. जातो जागायला देत नाही. हो जगायलाच नाही दे. चला पाणी इथं संपून जाईल. जातो जातो. चला चला. आला बायकोची कटकट आणि गावच्या पाण्याच्या दुष्काळाचा प्रश्न कधी सुटेल ते परमेश्वराला ठाव. चला मी जातो जातो. काय सरकारच्या पारीला तर झोपलाय बायको हाणल ना रे. उठ इथून पटना बायको हाणल तिथं. उठ 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 ना. उठ की बाबा. हे उठ. अरे उठ. हे उठ ना. हे बाबा उठ. हे उठ उठ. मुर्दा खून मुर्दा खून खून मुर्दा. नमस्कार. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून मिराकल्स अकॅडमी बोरिवली शेड्यूल 4 आणि दादर शेड्यूल 44 सादर करीत आहे नाट्यप्रवेश बुकबळी. लेखक पंकज साळगावकर, संगीत अभय धुमाळसर, प्रकाश योजना योगेश कदम आणि मानसी आणि दिग्दर्शक अभय धुमाळसर. सहर्ष सविनय सादर करीत आहोत नाट्यप्रवेश बुकबळी. राजा 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 राजा. काय झालं तुला बोंबलायला? आणि सकाळच्या कुठं चालला धावत? स्वप्नात भूतबीत बघलास काय? अरे राजा लेका भूतबीत नाही. वाड्यात मुर्दा मरून पडला मुर्दा. तुला ना नाही त्या होता बटे लागला बघ. अरे लेका खरंच सांगतोय की वाड्यात मुर्दा मरून पडलाय. रुपया. अरे एवढ्या सकाळी
सकाळी तुम्ही इथं काय झालं? अरे हे बघ येड्यावाने बॉम्ब घालताय. काय बोलताय? मुर्दा मेलाय करताय. अरे मुर्दा कसा मरल? येडा का खुळा म्हणायचा तुला? तेच त्याला सांगतोय मुर्दा कसा मरल. जित्ता माणूस मेला असेल. हो. अरे लेकानो जित्ता माणूस मेला की त्या मुर्दा तो ना. अरे तो मुर्दा मरून पडला वड्यात. अरे पण हे तू स्वतः बघितलंस का? हा तर मी स्वतः बघितलंय. अरे अशी घागर घेऊन चालत तो ना, अचानक पालता पडला ना, तर दिसला मला एकदम. अरे बाबा बाबा लय फेसून निव्वळ मेल्या आणि दिसत होता बघ. गड्यानो मग ही बातमी गाववाल्यांच्या कानावर घालावी. कोणती बघताय मग? चला मग. चला थांबा. सर्वात पहिला तर सरपंचांना कळवाय हवं. चल 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 चल. शिरप्या राजा इतक्या सकाळीच गडबड कशा पहिरा? काय विषय? लय मोठा विषय आहे सरपंच. महागाला तर माझा आलो काय मीच घेन. अरे कसला विषय आहे रे? सरपंच लय मोठा विषय काढला. लय म्हणजे लय मोठा विषय. अरे बाबा आजच सांगशील का? सरपंच लय मोठा विषय काढलाय. कसला प्रसंग घडलाय? काय बोलताय तुम्ही? सरपंच कसला काय विचारताय? गावात लय मोठा प्रसंग घडलाय. लय म्हणजे लय मोठा प्रसंग घडलाय. इल्ला बबन्या माझी बंदूक आणतोस का रे इकडं? घालतोस जुमड्यात गोळ्या. हो सरपंच थांबा सांगतो. अहो वाड्यात मुर्दा मरून पडला. मुर्दा. अरे मेला तो मुर्दा नाही, माणूस पण माणूस. हा तोच माणूस मरून पडला वाड्यात. काय कवा धरणं मरून पडलाय? कवा धरणं मरून पडलाय ते मला नाही ठाऊक. मी आज सकाळच्याला पाण्याला गेलो तेव्हा पाहिलं बघा. तू नक्की पाहिलंस का रे? तर चौथा खात्रीशीर पाहिला हात लावून त्याला. अरे म्हणजे नक्की घडलं काय? मी असं पण हे कशावर म्हणतोस तू? अरे आजकाल खून लय होतात ना, म्हणून माझ्याकडे आपली आयडिया. आणि गेल्या 2-4 सालात गावात एक बी खून झाला नाही. काय म्हणतोय? हा माणूस कोण? कुठला कोणी ओळखलं काय? मला तर काय ओळखू आलं नाही बघा. सरपंच मग नक्कीच कोण? असं होय? होय असू शकतो. अरे गण्या कुठं रगात बिगात सांगितलं दिसलं का रे तुला? हो सरपंच मी आता रगत बिगत कुठं पाहिलं नाही बघा. सरपंच मग हे गळा दाबून मारला असणार. काय बोलतोयस तू? अरे गण्या मी काय म्हणतोय, तू बाबूला भेटला का रे? नाही. अरे तुझ्या नावाने बोंबलेतो नंतर. अहो सरपंच त्याच्या घरी सांगे गेलो तर त्याची बायको म्हणायची आला मेला सकाळच्या पारी अशुभ सांगाय. अरे त्याला न सांगून कसं चालेल? आपल्या गावचा पोलीस आहे त्यो. आता समजा ठीक आहे, समदे वड्याकडे चला. चला. थांबा बोमण्या, तू एक काम कर, बाबू पोलिसाला भेट, त्याला समजव आणि त्याला वड्याकडे घेऊन ये. तेव्हाच तर आम्ही पुढे होतो. काय? हो सरपंच. अरे काय बसलाय? चला. सरपंच सरपंच
तुला फक्त बाबू पोलिसाला घेऊन यायला सांगितलं होतं, तू समजू वरातच घेऊन आला र. सरपंच तो मुर्दा जित्ता असला तर वैद्य नको म्हणून या ईशाला बोलवलं. आणि समजा मेलाच असला तर लाकडं कोण तोडणार म्हणून हनुमंत आला. अरे बबन्या हरम्या कुठं आहे? अरे चम्मायला हन्म्या कुठे? अरे त्यो बघ, तिथं बसल्यावर घेऊन येतो मी. हा हरम्या, चल रे, चल. चल, उठ. राम राम सरपंच. राम राम. बघितलं का सरपंच? बबन्या लेका तसा हुशारच आहेस तू. अरे हे फोन कुठला आहे, कोण आहे, ओळखला का कुणी आहे? मुर्दा हा एवढं ओळखलंय, बाकीचं अजून ओळखायचंय. कसं घडलंय सरपंच? मला लाकडं तोडायला घ्यायचं का? ए तू थांब रे. सरपंच वाट त्यांची बघते मग. ए, एका चावटपणा करायची वेळ आहे. अरे समजांच्या गळ्याला फास लागेल ना तेव्हा कळेल. हो पाटील, फास कशा पाहिजे? अरे मुर्दा कुठला आहे, कुणाचा आहे, ओळखायला नको. खूनबिन झाला म्हणजे वरती घ्यायला नको. झाले की एकदम तो म्हातारा दिसे करून झाली. लाकडं तोडायला घ्यायचं का? अरे, हनुम्या तुला लय घाई लागली वय याला पोचवायची. नाही, तसं नाही. पाऊस आला तर सुक्क लाकडं मिळायला मुश्किल. बाकी आपल्याला काय कवा बी जा. नीट बस. त्याला सांभाळ. आवा सरपंच, सरपंच म्या बघतो. लवकर बघले का काय लेट करतोय? डॉक्टर नाही मी. काय हो सरपंच? काय? तो माणूस आपल्या गावातला नाही ना? काय रे? ज्या आईची माती माती दिसते सगळी. त्याच्या तोंडाला पाणी लावून साफ करून नीट बघायची काय? वय वय. हो सरपंच, मला तर एकली शंका येते बघा. कसली शंका? यो भूकबळी तर नसल. भूतबळी म्हणजे भूतखेतच म्हणताय की काय? त्या मायला हनुम्या. अरे तो भूकबळी म्हणतोय, भूकबळी, भूतबळी नव्ह. सरपंच ते काय असतं? अरे नाही. काय भूकबळी माहित नव्हतं तुम्हाला? कशाला नव्हता गावात ना पोरा ढोरानं माहिती भूकबळी का असतं ते. मी सांगू का? ए तू राहू दे, माझा डायलॉग आहे मॅच सांगणार. मरतोय मरतोय डायलॉग घ्यायला. घे घे तुझा डायलॉग. ऐका ऐका ऐका. एखाद्याला खायला अन्न मिळालं नाही तर तो उपाशी वनवन फिरतो. अशा लय दिस झाले की तो मरून पावतो. त्याले भूकबळी म्हणतात. कुंडली कवर दे हो सरपंच मग भोगबळी असं म्हणता? अरे असायलाच पाहिजे. सरपंच कशावर म्हणताय? हो पाटील कशावर काय मुर्दा दिसत नाही का तुम्हाला? बरोबर आहे. पोटात काय नाही म्हणूनच मेला असं. आणि मेलाय म्हणून भूकबळी झालाय. काय सरपंच? अरे ते समजा ठीक ऐका रे आता. आता समजा ठरलंच आहे तर ह्याचे अंतिम संस्कार करायला हवा. सोन्या, तू एक काम कर, समध्याकडनं वर्गणी जमा कर. लवकर कार्य उरकायला हवं आपल्याला. जो कोणी वर्गणी देणार नाही त्यांना घरातून उचलून जेलमध्ये टाकेन. कडेनं वर्गणी वळगा. अरे थांबा ना. अरे हा आपल्या खालच्या वाडीचा चंदू आहे. दारू पिऊन पडलेला असतो कुठे पण. ते समजा ते गण्यामुळे झाला. त्याला पकडायला जाऊ. तुझं झालं असेल तर जायला लाकडं तोडायला घ्यायचं का? आणि गेला.
गाणं वाजवा रे वाजवा